साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. शाहीन फाउंडेशनच्या वतीने दिनांक 26 जानेवारी रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर, गरिबांना हॉस्पिटल सुविधा, जेवण वाटप, गरिबांना शाल वाटप, पाणपोईची सुविधा, विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप, रमजानला जेवणाचा कार्यक्रम इत्यादी कामे फाउंडेशनच्या वतीने केली जातात, अशी माहिती पत्रकार परिषदेत फाउंडेशनचे उपाध्यक्ष जिलानी कुरेशी यांनी दिली. शाहीन फाउंडेशन के माध्यम से मैं सेक्रेटरी के नाते से सईद नाइकवाड़ी ये बताना चाह रहा हूँ कि हम यहाँ पर शाहीन फाउंडेशन के तहत से गोर गरीब लोगों की शादी का एहतमाम किया है. इस संस्था के माध्यम से हमने आज तक गोर गरीबों को अनाज बांटा और हमारा जश्न ईद मिलादुन नबी, इस मौके पर गरीबों को खाने का इंतज़ाम और हमारा 10वीं मुहर्रम यौम आशुरा को खाने का इंतज़ाम, ये सब हमारे शाहीन फाउंडेशन के माध्यम से किया जाता है. और साल भर में जो भी सोशल वर्कआउट हमारे हैं, हमारा नेत्र शिविर का, ब्लड डोनेशन का और गरीबों को साड़ी वाटप का, ये सभी कार्यक्रम जो हमारे शाहीन फाउंडेशन की तरफ से किया जाता है. शाहीन फाउंडेशनच्या मार्फत एस्टिमेट शाळेत ठेवलेले आहेत. तर त्यात जेवढे वधूवर्त येणार आहेत त्यांना आम्ही पूर्ण जे वधूचे जे सामान आहेत, कपाट, पलंग, पूर्ण बर्तन, भांडे समजे ते आमच्या संस्थेमार्फत देणार आणि 100 माणसं नवऱ्याचे आणि 100 माणसं नवरीचे त्यांना पण आम्ही जेवण मोफत देणार. तर असले जेणे गोरगरिबाचे कुठलेही समाजाचे असू दे, मुस्लिम असू दे, दलित असू दे, हिंदू असू दे, ते आम्हाला कॉन्टॅक्ट करावे आणि आम्ही त्याचे लग्नामध्ये लावून देणार. किती तारखेला म्हणजे 26 जानेवारीला आहे, सायंकाळी 5 वाजता. याच्यावर 1-2 किती नोंदणी झाले आपल्याकडे? आता 11 झालेले आहेत आमच्याकडे. अजून किती पण येऊ दे, पुढे 100 येऊ दे, 20 येऊ दे, किती पण येऊ दे, त्याची लिमिट नाही आहे. ते आम्ही सादर करणार आहे. कुठलीही समाजाचा अजून त्यांच्या आम्ही लग्न लावणार. या पत्रकार परिषदेत फाउंडेशनचे अध्यक्ष उमरभाई यमराव, सेक्रेटरी सईद नाईकवाडी, खजिनदार राजाबाई बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते.